5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। नांदगाव खंडेश्वर मध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर कडक पहारा। स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरेंची शिवसेना आणि मार्क्सवादी कार्यकर्त्यांचा ठिय्या। इंडिगो सेवेमुळे त्रस्त प्रवाशांच्या मदतीला धावली भारतीय रेल्वे। मध्य रेल्वेवर 4 विशेष रेल्वेचं आयोजन। विशेष रेल्वेचं एकूण 81% आरक्षण। जनसंपर्क अधिकारी स्वप्नी निलाई यांची माहिती। राज्यात पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता, तर पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा। दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील माती काढणं अव्यवहार्य। महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केलं मत। मैदानावर गवताची लागवड करण्याचा सुचवला उपाय। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर। वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप। अमरावतीत अनेक भागात चोरट्यांचा हैदोस। नागरिकांकडून सुरक्षिततेसाठी जागते रहो मोहीम सुरू। गेल्या महिनाभरात शहरात अनेक घरफोड्या। शिवसेना महिला आघाडी घाटकोपर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार। अत्याचार प्रकरणातील आरोपीला विलास वाहुळला अटक न केल्याने शिवसेना महिला आघाडी आक्रमक। सक्षम ताठेच्या कुटुंबियांना मिळणार 8 लाखांची मदत। तसंच कुटुंबातील एका सदस्याला मिळणार शासकीय नोकरी, तर मदतीतील 4,12,500 रुपयांचा पहिला हप्ता आज जमा होणार। लंडनच्या हिथ्रो विमानतळावर मिरची स्प्रे हल्ल्यामध्ये 21 प्रवासी जखमी। या प्रकरणी एक संशयित ताब्यात, फरार आरोपीचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।